नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारने 8व्या वेतन आयोगाला मान्यता दिली, 18 महिन्यांत शिफारशी देणार, तपशील जाणून घ्या। याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे। 3 सदस्यीय आयोग 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सादर करेल। याचा फायदा सुमारे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला मंजुरी दिली। सरकारने जानेवारीमध्ये 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली होती, परंतु तो आताच स्थापन करण्यात आला आहे। बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई अध्यक्ष असतील। IIM बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष अर्धवेळ सदस्य असतील। सध्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू सचिव असलेले पंकज जैन हे त्याचे सदस्य सचिव असतील। 8वा केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असेल। स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत त्यांना त्यांच्या शिफारशी सादर कराव्या लागतील। आयोगात एक अध्यक्ष, एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील। आवश्यक असल्यास आयोग कोणत्याही विषयांवर त्यांच्या शिफारशी अंतिम करण्याच्या मध्यभागी त्यांचा अहवाल सादर करू शकतो। आयोग त्यांच्या शिफारशी करताना पुढील घटकांचा विचार करेल: 1. देशाची आर्थिक परिस्थिती आणि वित्तीय शिस्तीची गरज। 2. विकास काम आणि कल्याणकारी योजनांसाठी पुरेशी संसाधने उपलब्ध असावीत। 3. अनुदानित नसलेल्या योगदानात्मक पेन्शन योजनांचा खर्च। 4. राज्य सरकारे अनेकदा या शिफारशी काही सुधारणांसह स्वीकारत असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर शिफारशींचा संभाव्य परिणाम। 5. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन, फायदे आणि सध्याच्या कामाच्या परिस्थिती। 8वा केंद्रीय वेतन आयोग काय आहे? केंद्रीय वेतन आयोग वेळोवेळी स्थापन केले जातात। त्यांचे काम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना, निवृत्तीनंतरचे फायदे आणि इतर सेवा अटींशी संबंधित मुद्द्यांचे परीक्षण करणे आहे। त्यानंतर ते आवश्यक बदलांवर शिफारशी करतात। सामान्यतः वेतन आयोगाच्या शिफारशी दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात। त्यानुसार 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे। सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि इतर लाभांमध्ये आवश्यक बदलांची तपासणी करणे आणि त्याबाबत शिफारशी करणे हे त्याचे कार्य आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।